तर मी विजयी झालो होतो, पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या। आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया, गावामध्ये असं घडू शकत नाही। आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले, मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाडला, गावामध्ये बॅनर लावले, सगळ्या उमेदवारांना पाचारण केलं। परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली, सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली। माझ्यासह 100 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं। त्यानंतर मी गप्प बसलो नाही। मला 1,21,000 एवढी मतं पडलेली होती, मी निवडून आलेला आमदार होतो, पण त्या ठिकाणी मी 1,75,600 लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो। दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला 1,75,000 लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि याची आम्हाला सत्यता द्या, याचा आम्हाला प्रमाण द्या, आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। परंतु 10 महिन्यामध्ये ना माझा राजीनामा स्वीकारला, ना त्यांनी कुठलं पत्र पाठवलं।